श्री स्वामी समर्थ ताईंनो. तर मी आता मस्त कढई ठेवली आणि त्याच्यात तेल टाकलं. तेल गरम झाले की त्याच्यात थोडंसं जिरं टाकून घेते आणि जिरं झालं का त्याच्यात थोडासा कांदा टाकला आणि कांदा परतून घेते ताईंनो. तर कांदा परतला का त्याच्यामध्ये थोडंसं लसूण कांद्याची पेस्ट टाकते आणि त्याला पण मस्त परतून घेते ताईंनो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मस्त टमॅटो टाकला आणि त्याला मस्त असं परतून घेत. धनिया पावडर टाकलं, थोडीशी सावजी मसाला टाकला, हळद टाकला आणि लसूण कांदा चटणी आहे ती टाकली अर्धा चम्मच, एक साधी चटणी टाकली अर्धा चम्मच आणि मीठ टाकलं आणि मस्त त्याला असं परतून घेतलं. थोडंसं पाणी टाकलं आणि बघा मस्त असं तेल सुटलं आणि त्याच्यामध्ये मस्त मोठ टाकून घेतली आहे. मस्त कोंब आली आहे मंडळी, मोठ तर ते टाकून घेतली आहे आणि मस्त असं आता परतून घेतले. त्याला थोडंसं त्याच्यामध्ये ना पाणी ॲड करते आणि पाणी टाकून मस्त झाकून दिलं 5 मिनिटासाठी. आता मस्त मी इथे पोहे धुवून घेतले आहे. तर आज पोह्या आणि उसळचा नाश्ता आहे. तर मस्त कढई ठेवली, त्यात तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे मस्त असे भाजून घेऊ तेलामध्ये. तर आता मस्त असे आपले शेंगदाणे झाले आहे. तर आता याला काढून घेऊ आणि त्याच्यात थोडंसं जिरं कांदा टाकून घेतला आहे मी, कढीपत्ता टाकला आहे आणि त्याला मस्त असं तडतडू देऊ आणि थोडीशी त्याच्यात मिरची टाकली आहे आणि थोडीशी चवीपुरती साखर टाकली आहे. तर आता याच्यात हळद टाकले, पोहे टाकले आणि चवीपुरतं मीठ पण टाकलं आहे. तर आता याला मस्त असं परतून घेऊ आणि मस्त याला फिरवून घेऊ. तर बघा आपले आता हे पोहे आणि उसळचा नाश्ता आणि याच्यावरून शेंगदाणे टाकून घेऊ आपण आणि आता याला थोडंसं सांबार वगैरे टाकून झाकून देऊ. तर बघा मंडळी पोहे आणि उपमा झाला आहे. तर तुम्ही पण या खायला. श्री स्वामी समर्थ.